अनाथ दोन जुळे आहेत आणि त्यांना आई नाही, म्हणजे ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशी स्थिती आहे. मी म्हणालो त्यावर काही टीका झाली. मी तुम्हाला एक दोन किस्से या संदर्भातले सांगितले पाहिजे. ज्यावेळेस प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणारे, समाजासाठी जीवन थोर समाजसेवक, त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश भाऊ आंबेडकरांच्याकडून माफ करा, प्रकाश आमटेंच्याकडून, प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू. त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला. नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी. हा एक मोठा किस्सा आहे. म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले, त्यांचा मृत्यू झालाय, स्वर्गवासी आहेत, बोलू नये. पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत. त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दीदी नागपुरात येणार, त्या गायनाचा कार्यक्रम होईल आणि मोफत होतो आहे. त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे. तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल. तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल. 22 लाख रुपये खर्च म्हटल्यानंतर हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही, काही करा. मग सगळ्यांची तयारी झाली की नाही, लता दीदींचा कार्यक्रम होतोच आहे तर 22 लाख रुपये आपण देऊया. आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या. त्यावेळेस कॅशनी द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही. किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो, आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या. ते मानायला तयार नव्हते. मग त्यावेळेस लता दीदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे. लता दीदींना विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणतायत, त्या पद्धतीनं ते करा. हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला. ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यातला उद्देश होता. तुम्हाला पुन्हा एक उदाहरण मी सांगेल. परभणीला साहित्य संमेलन होतं, नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नारायणराव सुर्वे. आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही, ते खासदार त्यावेळेस आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे, तुम्ही या. तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे, पण मला 2 लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये. आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी, अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले. नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा 3 लाख रुपये लागतील. ते म्हणले की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, नारायण सुर्वे अध्यक्ष आहे, साहित्याशी जोडलेले सगळं आहे ना, त्यामध्ये लोकांचा मोठा हे आहे आणि लोकांनी तयारी केली. त्यावेळेस म्हटलं की तुम्ही देत असाल तर द्या, नाही तर मी काय देणार नाही. म्हणजे एकूणच पाहिलं तर आम्ही कुठल्या मंचावर कुठल्या कामासाठी, तर आम्हाला म्हणून म्हटलं मी कोणावर काही आरोप करणं हे योग्य नाही. पण आज हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा 7व्या माळ्यावर चॅरिटीमध्ये 7वा माळा हृदयनाथ मंगेशकरांच्या दीनानाथ मंगेशकरांच्या
7व्या माळ्यावर, दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे. तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेष्टांचा उपचार होतो. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात. 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? आणि तुम्ही त्यामध्ये कुणाचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये? तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला, तिथले बेड रिझर्व नाहीत, गरिबांसाठी उपचार होत नाही. आणि हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या 7व्या माळ्यावर जर तुम्ही तो रिझर्व ठेवताय VIP आणि 5 स्टारमध्ये सरकार निर्माण करून, ते गरिबांसाठी हॉस्पिटल आहे का? हा खरा प्रश्न येतो. म्हणून काल आलेला जो अहवाल आहे, 3रा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात, हा मन हेलावणार आहे, हृदय पिळवून निघणार आहे. 2 मुलांना सोडून ती आई गेली. वेळीच उपचार झाला असता तर त्या मायमाऊलीचं जीव वाचवू शकलो असतो. हाच त्या अहवालाचा अर्थ निघतो आहे. वेळीच उपचार झाला असता तर. पण उपचार न करून तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये. तो कितीही मोठा असू देत, किती लागेबांधे असू देत, किती नावलौकिक मिळवलेला मोठा माणूस असू दे, त्याला सोडता कामा नये. तो ज्याने चूक केली ती चूक आहे. तो कितीही मोठा असेल तरी ती चूक लक्षात देऊन कारवाई व्हावी, ही स्पष्ट मागणी आमची आहे. तुम्ही जेव्हापासून मंगेशकर कुटुंबियांवर टीका करता असून तुमच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका केली जाते, विशेष करून बॉलिवूड क्षेत्र असेल, या क्षेत्रातून प्रचंड टीका तुमच्यावर. नाही, मला तशी चिंता नाही. मी वस्तुस्थिती मांडलंय. कुठेही या कुटुंबाने मोफत गायलेलं नाही. बघा, त्यावेळेचा एक किस्सा पुन्हा एक सांगतो तुम्हाला, की कदाचित त्याला पुरावा म्हणून मला मागू शकला, मी वाचलेलं सांगतो. जवाहरलालजीच्या पुढे ज्यावेळेस गायनाचा कार्यक्रम ठरला होता, त्यावेळेस लता दिदींना ते असाइनमेंट नव्हतं, ते आशा दिदींना होतं. आशा दिदीकडून लता दिदीने ते घेऊन घेतलं आणि त्या गायल्या. ते काही मोफत असाइनमेंट साईन केलेलं होतं, ते काही मोफत नव्हतं. मी पुन्हा 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 सांगतोय, त्यावर निश्चितपणे आणि जबाबदारीनं सांगतोय की मोफत गायलेलं नव्हतं. त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते ओपन आहे, त्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही. जर हे हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल, हे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या PA कडून 10 लाख रुपये दिल्याशिवाय उपचार करू शकत नाही, तर हे गरिबासाठी हॉस्पिटल आहे का? गरिबाची सेवा करणारा हॉस्पिटल आहे का? हे चॅरिटी हॉस्पिटल आहे का? याचाही विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावा. उगीच भावनेच्या भरात काहीतरी वाचवण्याचा आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. माझी कुणावरही टीका नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे. सर, तुम्ही जे म्हणालात की पंडित नेहरूंसमोरचा जो गायनाचा म्हणजे ते आय मेरे वतन के लोगों वाला तो वाला प्रसंग आहे, त्या गाण्याबद्दल. येस, त्या गाण्यासाठी लताजींनी पैसे घेतले. हे बघा, ते असाइनमेंट आशाची झालेलं होतं. आशा भोसले गाणार होते, आशा दिदी गाणार होत्या. वेळेवर यांनी मागून घेतलं, कारण त्यांना ते त्याच्या मोबदल्यात जे काही मानधन हवं होतं ते त्यांना पाहिजे होतं. काँग्रेसवर टीका केलेली आहे सामनामधून. गुजरातच्या अधिवेशनात स्वतःपुरता विचार केला गेला, इंडिया आघाडी किंवा भारत दिसला नाही. सामनातून टीका केली काँग्रेसवर, इंडिया आघाडी दिसत नाही काँग्रेसवर. नाही, ते सामनाची टीका निरर्थक आहे. तो पक्षाचा कार्यक्रम होता, तो काही महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता. आमच्या पक्षाचा मेळावा होता आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाचीच निर्णय होणार. तो काही महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता. एवढं थोडी सामन्याने लक्षात घ्यायला पाहिजे होते. मी त्यांच्यावर काही त्या संदर्भात टीका करणार नाही, पण त्यांच्या मनात काय आहे सामना लेखकाच्या, संपादकांच्या, मी आज काही अंदाज घेऊ शकत नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये मोठा घोटाळा ज्या बोगस शिक्षकांच्या आयडी तयार करून त्यांच्या माध्यमातून ज्याचे वेतन उचलण्यात आलं आहे, या प्रकरणी आता पोलिसांनी गडचिरोली विभागाचे उपसंचालक आहेत त्यांना जे अटक देखील केली. नाही, मला वाटतं की हे प्रकरण 7 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाला मान्यता दिलेली होती. आता खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे डेप्युटी डायरेक्टरपर्यंत काय प्रकरण गेलं कळायला मार्ग नाही. काय पुरावे आहेत हे मला काही माहीत नाही. पण शिक्षणाधिकारी
आणि जो ID जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो. पण आता हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर ती कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी वाचता कामा नये अशी भूमिका असली पाहिजे. माणिकराव कोकाटे म्हणतात की मी भिकारी शेतकरी नाही, मी दिलदार शेतकरी आहे. बच्चू कडूंची फोनवर बोलताना त्यांनी असं असू शकतात. दिलदार शेतकरी हे उत्तम वाक्य आहे, काही वाईट नाही. आता ते म्हणतात की मी काय म्हणले त्यांनी शब्द वापरला, भिकारी शेतकरी नाही, मी दिलदार शेतकरी. दिलदार शेतकरी दिलदारच असतो, पण भीक मागायची पाळी सरकारनं आणली. त्याच्यावर आज जे भीक मागायची पाळी आणली आहे महायुती सरकारचं पाप आहे हे माणिकराव कोकाटेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेतकरी भिकारी नसतोच मुळात. तुम्ही जरी दिलदार असाल किंवा तुम्ही काय शब्द वापरला दिलदार, त्यांनी दिलदार शब्द जरी वापरला असला तरी माणिकराव ठाकरे दिलदार, आपला माणिकराव कोकाटे हे दिलदारच आहेत. माणिकराव कोकाटे दिलदार म्हणून कारण तो बिनधास्त बोलतोय, त्यांना कशाची चिंता नाही. आता शेवटची वॉर्निंग दिली आहे, त्यामुळं त्यांनी आता ही चौथी चूक जर असेल, कारण तिसरी चूक झाली आहे, आता चौथी चूक जर असेल तर अजितदादा या दिलदार शेतकऱ्याला शेती करायला पाठवतील का हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे विचारतो. विधानसभेत काँग्रेसला जे अपयश आलं त्याला भाजपच्या घोटाळ्यासोबत काँग्रेसचे अंतर्गत विषयी जबाबदार असल्याचं संजय राऊत. नाही, असं आहे की आम्हाला अपयश आलं तर त्यांना कुठे यश मिळालं, त्यांचं कुठे, त्यांनी तरी त्या संदर्भात जबाबदारी ज्यावेळेस एका पक्षावर ढकलत असताना आघाडी म्हणून लढलो, हे आघाडीचं अपयश आहे आणि म्हणून याची जबाबदारी आघाडीने स्वीकारली पाहिजेत. कुणावरही ढकलाढकली करून यातून पळ काढणं म्हणजे स्वतःचा बचाव करणं आहे अपयशातून, असा अर्थ होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहाची काल रात्री बैठक झाली, काही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे? असेल ना. आता ज्यावेळेस 3 पक्षचे प्रमुख एकत्र येतात आणि दिल्ली शहर बॉस ज्यावेळेस उपस्थित असतात त्यावेळेस राजकीय चर्चा होणार नाही अशातली गोष्ट नाही. आता सध्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा व्हावी अशी काही परिस्थिती नाहीच आहे. फक्त आता एकच परिस्थिती आहे, एकमेकाच्या फायली अडवा, एकमेकाच्या विभागाची जिरवा आणि जेवढी जिरवता येईल तेवढी जिरवून लोकांना परेशान करा, हा एकमेव धंदा सुरू आहे. त्यावर कदाचित चर्चा झाली असेल की आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची फाईल अडवू नका, आम्ही तुमची जिरवणार नाही, तुम्ही आमची जिरवू नका. ही चर्चा कदाचित अमित शहाजीच्या पुढे झाली असावी असं मला वाटतं. अमित शहा रायगडावर देखील जातात, शिवरायांचं दर्शन घेणार आहे. आनंद आहे, गेलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे म्हणजे नमन करणं, वंदन करणं हे आता भारतीय जनता पक्षाला उत्तम जमते आहे. कारण चले काय म्हणतात त्यांनी तो नारा होता निवडणुकीमध्ये, छत्रपती के साथ नाही चलो चले मोदी के साथ छत्रपती का आशीर्वाद वगैरे असं काही नारा होता. त्यामुळे आशीर्वादांसाठी जात असतील, आशीर्वाद मिळाला की म्हणजे महाराजांना विसरू नये म्हणजे झालं.